हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्स या विषयाची सेकंड सेमिस्टरची समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 म्हणजेच पॅट या अंतर्गत घेण्यात येणारी मॅथ्स विषयाची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे. त्या वर्षी या विषयाशी रिलेटेड प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले होते त्याची उत्तरं आणि त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या वर्षीच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही, याच पद्धतीचे प्रश्न असतील जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होईल. त्याच्यासाठी ही मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. यामधला पहिला जो प्रश्न असतो तो प्रॅक्टिकल आणि ओरल क्वेश्चन्स असतात 10 मार्कांसाठी. आपण रिटर्न टेस्ट जे आहे तिथून सुरुवात करूया. तर हा यामधला पहिला प्रश्न असा, राईट द प्राइस ऑफ मोटरसायकल इन वर्ड्स. या मोटरसायकलची किंमत लिहायची आहे शब्दांमध्ये. सो इट इज 92,790 रुपीज. ही त्या मोटरसायकलची किंमत शब्दांमध्ये. पुढचा प्रश्न बी, कम्पेअर द नंबर्स बाय युझिंग लेस दॅन और ग्रेटर दॅन सायन्स मार्क. पहिली संख्या आहे 78,596 आणि दुसरी आहे 78,956. तर त्याच्यामधली दुसरी जी संख्या आहे ती मोठी आहे, त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये ग्रेटर दॅन हे साईन असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज ॲड 7,896 प्लस 597. तर या दोन्हीची बेरीज करायची आहे 7,896. त्याच्यामध्ये 597 आपल्याला मिळवायचे आहे. 7 आणि 6 13, हातचाला 1, 9 2 18 आणि 1 19, हातचाला 1, 8 आणि 7 14 चा 1, 8,493 उत्तर येईल. दुसरा आहे सबट्रॅक्ट. वी हॅव टू सबट्रॅक्ट 987 फ्रॉम 6,324. त्याच्यामधून 987 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. 4तून 7 जात नाहीत म्हणून तर 14 करू. 14तून 7 गेले 7, हाचा इथं परत दिला. 12तून 9 गेले 3, हाचा परत 10. 13तून 10 गेले 3, पुन्हाचा परत उत्तर येईल 5,337. नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय 678 इंटू 426. या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा 6 नु गुणू 6 8 48, हातच्याला 4, 6 7 42 आणि 4 46, हातचे 4, 6 36 आणि 4 40. पुन्हा 2 न गुणायचा, 1 0 लिहून घेऊ. 8 2 16, हातच्याला 1, 7 2 14 आणि 1 15, हातच्याला 1, 7 2 12 आणि 1 13. पुन्हा 2 0 देऊ आणि 4 न गुणू. 4 8 32, हातचे 3, हाचोक 28 आणि 3 31, हातचे 3, हाचोक 24 आणि 3 27. या सर्वांची बेरीज करू. 8 6 आणि 6 12, हातचा 1, 8 4 आणि 4 8 8 2. सो 2,88,828. पुढचा प्रश्न आहे, डिवाइड 1,536 बाय 32. 1,536 ला 32 न भागायचं आहे. मग पहिल्यांदा तर 4चा भाग जाईल. 32 गुणिले 4 128 येईल. 153 मधून 128 वजा करू. 13तून 8 गेले 5, त्याचा परत 25 शिल्लक राहील. 6 उतरून घेऊया. आता 8चा भाग जाईल. 32 गुणिले 8 256 मिळेल. या दोन्हींची वजाबाकी 0 येईल, त्यामुळे बाकी 0 राहील आणि भाग लागेल 48चा. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. बाय युझिंग गिवन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स राईट एनी 2 इक्वेशन्स. इथं आपल्याला काही ऑपरेशन्स दिलेत. पहिल्यांदा 7 इंटू 5, नंतर 5 प्लस 4, 4 इंटू 5, 6 इंटू 2 आणि खाली आणखी काही ऑपरेशन्स दिले आहेत. आपल्याला याच्यामधले 2 ऑपरेशन्स असे तयार करायचे आहेत की ते दोन्हीची व्हॅल्यू सेम आली पाहिजे. मग इथं 7 आणि 5 यांचा गुणाकार 35 येईल. आणखी कुठेही संख्या मिळते का तर मिळत नाही. त्याच्यानंतर 5 अधिक 4 यांची बेरीज, 5 आणि 4ची बेरीज 9 मिळेल आणि 18 भागिले 2 ते सुद्धा 9 मिळेल. त्यामुळे हे दोन ऑपरेशन किंवा हे दोन एक्सप्रेशन्स इक्वल होतील, कारण 5 आणि 4ची बेरीज 9 येते आणि 18ला 2 न भागलं तरी 9 मिळणार. तर या पद्धतीने आणखी एक आपल्याला तयार करायचं आहे. 6 आणि 2 यांचा गुणाकार 12 येतो आणि 20 मधून 8 वजा केले तरी 12च मिळतात. त्यामुळे 6 गुणिले 2 बरोबर 20 वजा 8 हे आणखी एक इक्वेशन असं तयार होईल. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द गिव्हन इक्वेशन 6x इज इक्वल टू 18. हे आपल्याला सोडवायचं आहे. मग याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 6 इंटू एक्स आहे. इफ यू डिवाइड बोथ साइड्स बाय 6, आपल्याला ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला डिवाइडिंग बोथ साइड्स
बाय 6. म्हणजे मग 6 इंटू एक्स म्हणजे 6x डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 6. इथं 6ला 6 निघून जाईल. पुन्हा 6 एके 6, 6 त्रिक 18. So x is equal to 3 by 1, that's 3. So this is the value of x. Next question, the age of Rohit is 16 years and his father's age is 48 years. The age of mother is 8 years less than father's age. Then write the following ratios. The ratio of Rohit's mother age with his father's age. मग रोहितच्या फादर्स एज दिलेला आहे. सो इट इज 48 इयर्स. त्यांचा रेशो काढायचं म्हणजे मदर्स एज आपल्याला काढावं लागेल, आईचं वय काढावं लागेल. ते मात्र दिलेलं नाही. पण एक रिलेशन आपल्याला असं दिलंय की मदर्स एज इज 8 इयर्स लेस दॅन फादर्स एज. मग वडिलांचं वय जर 48 असेल तर त्याच्यापेक्षा 8 कमी म्हणजेच 40 वय होईल. आता या दोघांचा रेशो काढायचा आहे. आता रेशो कोणाचा कोणाशी काढायचं तेही महत्वाचं आहे. मदर्स एज त्याचा रेशो फादर्स एजची काढायचा आहे. मग मदर्स एज पहिल्यांदा न्यूमरेटरला घ्यायचं 40 डिवायडेड बाय फादर्स एज 48. आता या दोन्ही संख्यांना 8 भाग जाईल. 8 पंचे 40, 8 48. सो 5 डिवायडेड बाय 6 म्हणजेच 5:6. सो दिस इज द रेशो. दुसरा रेशो विचारलाय रेशो ऑफ रोहित's एज विथ मदर्स एज. रोहितचं एज आपल्याला दिलंय प्रश्नात 16 डिवायडेड बाय मदर्स एज आपण काढलेलं आहे 40. ते डिनॉमिनेटरला घेऊया. इथेही 8 भाग जाईल. 8 2 16, 8 पंचे 40. सो 2 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 2:5. So this is the second ratio. Next question, convert the following fraction into percentage. 3 divided by 4 हा फ्रॅक्शन दिलाय आणि याचं पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं म्हणजे छेदामध्ये 100 आलं पाहिजे, कारण पर्सेंटेज म्हणजे आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. मग छेदात 100 जर पाहिजे असेल तर 4ला कितीनं गुणावं लागेल तर 25 न. छेदाला जर 25 न गुणलं तर अंशामध्ये 3 आहेत त्याला सुद्धा 25 नच गुणायचं. म्हणजे 25 गुणिले 3 अंशामध्ये 75 येईल डिवायडेड बाय 25 इंटू 4 100. सो 75 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 75%. म्हणजेच 3/4 हा फ्रॅक्शन म्हणजेच 75%. तर या पद्धतीने आपण एखाद्या फ्रॅक्शनचं पर्सेंटमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, कन्वर्ट द गिव्हन पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन रिड्यूस्ड टू इट्स लोएस्ट टर्म. आता 70% दिलाय. 70% म्हणजेच 70 डिवायडेड बाय 100. आता ह्याला 0ला 0 निघून जाईल. तर 7 आणि 10ला आणखी कशाने भाग जात नाही, त्यामुळे याचा रिड्युस्ड फॉर्म लोएस्ट टर्म असणार आहे 7 and 10. इट इज 7 डिवायडेड बाय 10. नेक्स्ट क्वेश्चन, आदित्य गॉट 280 birthday wishes from 400 members of mobile group. Find the percentage of members who sent birthday wishes to Aditya. मग पर्सेंटेज आपल्याला इथं काढायचं आहे. ज्यांनी कोणी बर्थडे विशेष केलेले आहेत त्यांचं. मग किती जणांनी बर्थडे विशेष केले तर 280. किती जणांपैकी तर 400, त्यामुळे 400 छेदात घ्यायचे आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला आउट ऑफ 100 करायचं आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 100. मग इथे या 0ला 0 निघून जाईल. आणखी एक 0ला 0 निघून जाईल. मग 4 ने 28ला भाग घालू. 4 असत ते 28 आणि 1 वर 0. म्हणजे 70% लोकांनी त्याला बर्थडे विशेष केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, शार्दुल कव्हर्ड अ डिस्टन्स ऑफ 320 kilometers, out of which 5% of the distance covered by auto rickshaw and the remaining distance by bus. Find the distance covered by bus. एकूण 320 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो टोटल डिस्टन्स ते पहिलं लिहू आपण. इट इज 320 किलोमीटर्स. त्यातले 5% ऑटो रिक्षानं कव्हर केलेलं आहे. सो त्याच्यावरून आपण डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑटो रिक्षा ते काढू शकतो. So distance covered by auto is 5%. कशाच्या 5% तर टोटल डिस्टन्स आहे. टोटल डिस्टन्स आहे 320. सो 5% ऑफ 320. 5% म्हणजे 5 डिवायडेड बाय 100 इंटू 320. मग इथं 0ला 0 निघून जाईल. 5 न भाग जाईल. 5 1 5, 5 2 10. पुन्हा 2 न 32ला भाग घालवलं तर 16चा भाग जाईल. त्यामुळे 16 किलोमीटर इतकं डिस्टन्स ऑटो रिक्षानं कव्हर केले. मग बसनं किती केलं असेल? हे 16 किलोमीटर किती पैकी तर 320 पैकी. मग उरलेलं जे डिस्टन्स आहे ते बसनं कव्हर केलेलं असेल. सो टू फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय बस इज इक्वल टू, मग त्याच्यासाठी 320 मधून 16 वजा करायचे. सो 320 मायनस 16, 304 किलोमीटर इतकं डिस्टन्स जे आहे ते बसनं कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग. त्यातला पहिला असा आहे, राईट द ऑप्शन नंबर of the correct formula in the box given.
कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू प्रॉफिट. हे चुकीचं आहे, कारण कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू लॉस असतो. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू लॉस, हे सुद्धा चुकीचं आहे. जर सेलिंग प्राइस जास्त असेल कॉस्ट प्राइसपेक्षा तर तिथं प्रॉफिट होतो. नेक्स्ट, प्रॉफिट मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं विधान आहे. आता राहिला एकच, सेलिंग प्राइस प्लस लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. मग इथं जर लॉस आपण डाव्या बाजूला ठेवलं आणि सेलिंग प्राइस उजव्या बाजूला घेतलं तर कॉस्ट प्राइस मधून सेलिंग प्राइस सबट्रॅक्ट करायचं. सो दिस इज द फॉर्म्युला. हा ॲक्युरेट फॉर्म्युला आहे. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, म्हणजे इथं कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं लॉस झालाय. त्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, त्यामुळे या बॉक्समध्ये येईल 4. नेक्स्ट क्वेश्चन, अ शॉपकीपर परचेस्ड 8 स्मार्ट TV set each for ₹12,000 and sold all for ₹99,840. Did he make profit or incur a loss? What was its percentage? त्याचा एक व्यवहार दिलाय. 8 TV प्रत्येकी ₹12,000 घेतलेले. मग त्याच्यावरून आपण टोटल कॉस्ट प्राइस काढू शकतो. टोटल CP म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस. एका टीव्हीची किंमत आहे 12,000. असे 8 TV घेतलेत. 12 गुणिले 8 12 8 96 आणि वर 3 शून्य, तरी झाली CP. आता हे सगळे TV विकलेले आहेत 99,840, त्यामुळे ती होणार आहे SP, सेलिंग प्राइस. दॅट इज 99,840. आता इथं सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइसपेक्षा, म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिटच झाला असणार आहे, कारण सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त असते, त्यावेळेला प्रॉफिट झालेला असतो. मग या प्रॉफिटचा फॉर्म्युला इथं वापरायचा आपण. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस आहे 99,840 मायनस कॉस्ट प्राइस 96,000. मी या दोन्हीची वजाबाकी जर केली तर उत्तर येईल 3,840. तर एवढा प्रॉफिट झाला आहे. पण आपल्याला प्रश्नात विचारले त्याचं पर्सेंटेज किती, म्हणजे प्रॉफिट झाला हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज प्रॉफिट जर काढायचं असेल तर जो काही प्रॉफिट झालाय म्हणजे 3,840 त्याला कॉस्ट प्राइसनं म्हणजेच 96,000 डिवाइड करायचं आणि गुणायचं 100 कारण पर्सेंटेजमध्ये आपण कन्व्हर्ट करतोय. मग या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील आणि एक शून्याला 0 निघून जाईल. 96 डिरेक्टली 384 जर भाग घालवला तर 4चा भाग जाईल. सो पर्सेंटेज प्रॉफिट इज 4%. हा पुढचा प्रश्न आहे, फॉर विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट. त्याच्यासमोर टिक मार्क करायचा आहे. तर 4 पर्याय त्याच्यासाठी दिलेत, सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, करंट अकाउंट की रिकरिंग डिपॉझिट. तर यामधलं करंट अकाउंट जे आहे त्याच्यावर बँक कुठल्याही पद्धतीचा इंटरेस्ट देत नाही. उरलेले सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट याच्यावर बँक इंटरेस्ट देते. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम व्हॉट वुड बी द सिम्पल इंटरेस्ट फॉर 1 year ऑन ₹5,000. मग इथं प्रिन्सिपल ₹5,000 दिले. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% पर ॲनम आणि एन म्हणजेच किती वर्षांसाठी, तर 1 वर्षासाठी. मग इथं सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला आपण वापरू, I इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. इंटरेस्ट काढायचा, P म्हणजेच प्रिन्सिपल 5,000, N म्हणजे वर्ष 1, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 10 डिवायडेड बाय 100. या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जातील. 50 गुणिले 10 म्हणजेच 500. तर एवढे इंटरेस्ट मिळेल या 1 वर्षासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व क्वाड्रिलॅटरल ABCD अँड राईट द आन्सर्स इन द गिव्हन बॉक्सेस. तर ह्या क्वाड्रिलॅटरलचा हा जो प्रकार आहे तो पॅरलोग्राम आपल्याला दिसतोय, तर त्याच्यावरनं आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यातला हा पहिला प्रश्न आहे, नेम द अपोजिट साइड ऑफ AD. ADची अपोजिट साइड कोणती असा प्रश्न विचारलाय. सो दिस इज साइड AD, त्याची अपोजिट साइड आहे BC, त्यामुळे या बॉक्समध्ये साइड BC असं लिहू. नेम वन ऑफ द डायगोनल्स. तर याच्यामध्ये AC आणि BD हे 2 डायगोनल्स आहेत, त्यापैकी एक कुठलं तरी लिहायला सांगितलं आपल्याला, आपण दोन्ही लिहू. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द ॲडजस्टंट साइड ऑफ AD. ADची ॲडजस्टंट साइड लिहायची. आता इथं ॲडजस्टंट साइड 2 आहेत ADच्या, AB पण आहे आणि DC पण आहे, त्यातली कुठलीही एक लिहू, AB अँड CD. राईट अनदर नेम ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता ह्या क्वाड्रिलॅटरलचं नाव ABCD असं दिले, आपण तो उलट क्रमाने सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे ADC
बी असं सुद्धा नाव त्याचं घेऊ शकतो, किंवा आणखी एक प्रकारे लिहायचं असेल तर BCDA असंही लिहू शकतो. त्यातला कुठलाही प्रकार आपण लिहू शकतो. आपण असं लिहूया क्वाड्रिलेटरल BCDA. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द नंबर ऑफ फेसेस, एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ द गिव्हन क्यूब. हा जो क्यूब दिला आहे त्याचे फेसेस किती आहेत, एजेस किती आहेत आणि व्हर्टायसेस किती आहेत ते लिहायचे आहेत. मग हा क्यूब आहे त्यामुळे ह्याला सरफेसेस 6 असणार आहेत. सो फेसेस 6, एजेस म्हणजे ह्या 1 2 3 4 6 7 8 9 आणि हे उभे 4, एकूण 12 एजेस असणार आहेत. आणि व्हर्टायसेस म्हणजे हे 1 2 3 4 आणि खालच्या बाजूला आणखी 4, म्हणजे 4 आणि 4 8 व्हर्टायसेस याला असतील.